नमस्कार मंडळी. तर रात्रीच्या 2 इथं चपाती शिल्लक राहिल्या होत्या, तर याचा मला भुगा बनवायचा आहे. जसं की आपण पोहे बनवतो सेम त्याच पद्धतीने, आणि लहानपणापासून माझा तर हा खूप फेवरेट नाश्ता आहे. आमच्याकडे केलाच जायचा. आता इतकं जास्त करून करत नाही, पण मी बनवत असते आणि एकदम अप्रतिम लागतो खायलाही. तर इथं मी ज्या पोळ्या होत्या त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. हाताने केलं तरी चालतं, पण मला एवढा वेळ नव्हता, त्यामुळे त्यानंतर जे लागतं आपल्याला मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा सर्व कट करून ठेवले. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला, छान तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकले, तेही छान तळून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकला, कांदा छान परतून घ्यायचा, थोडीशी हळद टाकली. त्यानंतर ज्या चपात्या होत्या तर शिळून घेतल्या त्या टाकायच्या, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कडक होणार आहे तर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा, म्हणजे एकदम मऊ असा आपला भुगा तयार होतो. नाश्ता एकदम मस्त लागतो याचा, आणि एकदम खायलाही छान लागतो, आणि मेन म्हणजे आपल्या चपाती वेस्ट जात नाही. तर मस्त झालेला आहे, लिंबू टाकून मस्त खायचा.